काही सांगता येत नाही. त्यामुळे हे जर छान साध्य करायचं असेल तर त्यावरती एकच उपाय आहे. या पूजेभोवती, या तराजूभोवती कुंकवाचं किंवा रांगोळीचं एक रिंगण आखायचं. आणि हे रिंगण या या दोघांसाठी लक्ष्मण रेषा असेल. या रिंगणाच्या त्या दोघांनी पाऊल सुद्धा ठेवता कामा नये. एक लक्षात ठेव रेणुका, ही जबाबदारी तुझी. हे रिंगण तू आखायचं, समजलं? बघितलंस ना भावना, आज तुझ्यामुळे माझा मुलगा भरडला जातोय. हो नाही काकू, मला खरंच कळत नाहीये तुम्ही हे सगळं का करताय. लग्नानंतर भावना मॅडम घरात आल्यापासून त्या अपशकुनी आहेत त्याचं सतत भांडवल करताय. पण तुम्ही हे सोयीने विसरताय की गोकुळ अष्टमीच्या दिवशी, दहीहंडीच्या दिवशी आणि गणपतीच्या दिवशी काय घडलं होतं. ज्यांना तुम्ही अपशकुनी ठरवताय ना त्यांना खुद्द देवाने स्वीकारलं. पप्पा, आजी, अगं सिद्धूने पक्षासाठी किती काही केलंय आणि आता या कार्यक्रमापासून त्याला दूर लोटणं म्हणजे